सो हॅलो एव्हरीवन, नमस्कार. कर्मशिला अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. सो एकंदरीतच आपण कंबाईन गट ब आणि गट क मुख्य परीक्षा 2025च्या अनुषंगाने आपल्या या यूट्यूब चॅनलवर व्होकॅब्युलरी PYQ सेशन नावाचं जे काही सिरीज आहे ते सुरू केलेलं आहे आणि त्याला आज जे काही लेक्चर्स आहेत ते आपण कंटिन्यू करूयात. याआधी 6 जे लेक्चर्स आहेत किंवा एपिसोड आहेत ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेलं आहे. सो त्याची वेगळी प्लेलिस्ट देखील आपण तयार केलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन गट ब आणि गट क मुख्य परीक्षा जी साधारणतः 2013 ते 2024 या दरम्यान झालेले आहेत. सो त्यामधील इंग्रजी या विषयाअंतर्गत जे काही व्होकॅब अंतर्गत जे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांचा समावेश या ठिकाणी आपण त्याचं विश्लेषण करतो आहोत आणि त्या अनुषंगाने जी काही इतरही जे ऑप्शन दिलेले आहे सो त्याचं देखील आपण विश्लेषण करतो आहोत. सो एकंदरीत कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने तुम्हाला व्होकॅब्युलरी सेशन रिवाईज करण्यासाठी हे किंवा व्होकॅबचं रिव्हिजन करण्यासाठी हे जे लेक्चर्स आहेत ते हेल्पफुल ठरणार आहे. ओके, आता याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत तर वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्यानंतर इडियम्स ऑफ फ्रेजेस बघणार आहोत 3 प्रश्न, त्यानंतर अँटोनिमचे 3 प्रश्न, सिनोनिमचे प्रश्न आहेत, त्यानंतर फ्रेझल वर्ब आणि होमोनिमचे प्रश्न देखील या ठिकाणी आपण घेतलेला आहे. ओके, सो वन बाय वन आपण ते बघूयात. सो थेट आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. आता जो पहिला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि आपल्याला जोड्या लावा स्वरूपात किंवा मॅच द फॉलोइंग या स्वरूपामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, आता या ठिकाणी जे दिलेलं आहे जो वर्ड दिलेला आहे तर त्या वर्डची जी काही मिनिंग्स आहेत ते आपल्याला माहिती असायला हवी. वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये जे दिलेलं आहे तर त्याच्यातील पहिला जो वर्ड आहे तो आहे लिगॅचर. ओके, किंवा लिगॅचर ज्याला म्हटलं जातो आहे. सो लिगॅचर, त्यानंतर इम्पास, ओके, किंवा इम्पॅस, नंतर क्विंटेन्शियन्शियल. ओके, सो क्विंटेन्शियन्शियल आणि क्विप. सो हे जे काही शब्द आहेत सो त्यासाठी योग्य मिनिंग काय आहे तर ते आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे. आता लिगाचर किंवा लिगेचर याचा अर्थ काय होतो तर समथिंग दॅट इज यूज्ड टू बाइंड टुगेदर. थोडक्यात एखादी वस्तू, 2 वस्तू असतील तर त्या 2 वस्तूला जोडण्यासाठी ज्या वस्तूंच्या किंवा फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू आपण बांधण्यासाठी ज्या दोरा असेल किंवा एक पर्टिक्युलर घटक असेल सो त्याचा वापर करत असतो तर त्यालाच या ठिकाणी लिगॅचर म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो लिगॅचर, थोडक्यात लिगॅचर हा शब्द लिगामेंट, जे काही शब्द तुम्ही ऐकलेला असाल, लिगामेंट म्हणजे 2 सांध्यांना जोडलेली जी काही जोडणारी जी घटक असते तर त्याला लिगामेंट म्हटलं जातो. सो त्याच पद्धतीने लिगॅचर हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. सो लिगॅचर म्हणजे काय तर 2 विशिष्ट वस्तूंना जोडणारी घटक किंवा जोडणारे घटक म्हणजेच काय तर लिगॅचर. ओके, आता या ठिकाणी लिगॅचरला जर आपण बघितलं तर समथिंग दॅट इज यूज टू बाइंड. ओके, एखादी वस्तू किंवा विशिष्ट घटक जोडण्यासाठी वापरली जाणारी वस्तू म्हणजेच काय तर लिगॅचर. सो अला 2 नंबरची जोडी म्हणजे अला बी असणाऱ्या पर्याय जर बघितलं तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये ते दिसून येतो. त्यानंतर इम्पॅस. आता इम्पॅसचा अर्थ काय होतो तर इम्पॅस म्हणजे अशी सिच्युएशन ज्या ठिकाणी कुठलाही प्रोग्रेस होत नाही किंवा ते थांबलेली जी सिच्युएशन असते ज्याच्यामध्ये कुठलाही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एका पर्टिक्युलर मोमेंटमध्ये, पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये जेव्हा आपण स्ट्रक्ट होतो तर त्याला इम्पॅस म्हटलं जातो आहे. ओके, सो थोडक्यात डेडलॉक सिच्युएशन. सो एखादं दिलेलं आहे डेडलॉक सिच्युएशन इन विच नो प्रोग्रेस इज मेड. थोडक्यात अशी परिस्थिती जिथे पुढचा मार्ग सापडत नाही किंवा त्या ठिकाणी प्रगती थांबलेली असते. ओके, सो एखाद्या डबक्यामध्ये जे पाणी साचलेलं असतं. ओके, सो ते कशा सिच्युएशनमध्ये असतं तर इम्पॅस सिच्युएशनमध्ये. सो थोडक्यात डेडलॉक म्हणजे काय तर अशी सिच्युएशन ज्या ठिकाणी एका स्ट्रक्ट, आपण जर आपल्या MPSCच्या बाबतीत विचार केला तर जर आपण एका राऊंडमध्ये एका रूटीनमध्ये फसलेलो आहोत. ओके, स्ट्रक्ट इम्पॅसमेंट सिच्युएशन आपली तयार झालेली आहे. ओके, सो त्याला इम्पॅस हा शब्द प्रयोग केला जातो. अ सिच्युएशन इन विच नो प्रोग्रेस इज मेड. सो इम्पॅस म्हणजे काय तर अ सिच्युएशन इन विच नो प्रोग्रेस इज मेड, सो दॅट इज कॉल्ड इम्पॅस. ओके, सो बोला किंवा 2 नंबरला अची जोडी. सो 2 नंबरला अची जोडी सो या ठिकाणी आहे. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता क्विंटेन्शियन्शियल याचा अर्थ काय होतो तर द मोस्ट परफेक्ट ऑर टिपिकल एक्झाम्पल ऑफ क्वालिटी ऑर क्लास. एखाद्या बाबतीत, एखाद्या गोष्टीचं असेल किंवा व्यक्तीचं असेल सर्वात अचूक किंवा उत्कृष्ट नमुना किंवा उत्कृष्ट उदाहरण, सो त्याला काय म्हटलं गेलेलं आहे तर क्विंटेन्शियन्शियल. ओके, सो क्विंटेन्शियन्शियल म्हणजे काय तर अशी गोष्ट जे विशिष्ट
गुण दर्शवतो किंवा त्या व्यक्तीविषयी किंवा त्या वस्तूविषयी एक त्याची गुण वैशिष्ट्ये दर्शवणारी गोष्ट किंवा दर्शवणारी जी वस्तू असते तर त्याला काय म्हटलं जातं तर क्विंटेन्शियल. सो क्विंटेन्शियल लक्षात ठेवायचं आहे. आता क्विंटेन्शियलला परफेक्ट ॲज अ एक्झाम्पल ऑफ टाईप, परफेक्ट ॲज अन एक्झाम्पल ऑफ टाईप्स ऑफ पर्सन ऑर थिंग्स, एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या व्यक्तीची अशी विशिष्ट गुण गुण जे असते तर त्याला क्विंटेन्शियल म्हटलं जातं आहे. सो 3 नंबरला जे आहे ते डीची जोडी लागेल. सो डी. त्यानंतर क्विप. क्विपचा अर्थ होतो क्लेवर, फनी ऑर क्लेवर रिमार्क. एखाद्या गोष्टीबद्दल आपण जेव्हा तात्काळ कुठला तरी प्रतिसाद देतो, थोडक्यात सार्कॅस्टिक्स वेमध्ये आपण ते बोलत असतो. ओके. सो व्यंगात्मक जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती संदर्भात बोलत असतो सो त्याला क्विप म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो क्विप म्हणजेच काय तर सार्कॅस्टिक्स कमेंट मेड इन द मोमेंट, वेळेवर सुचलेले विनोदी किंवा चपखल उत्तर. ओके. मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो तर वेळेवर सुचलेले विनोदी किंवा चपखल उत्तर म्हणजेच काय तर क्विप. सो क्विपला सी. सो अ फनी ऑर क्लेवर रिमार्क. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके. त्यानंतरचा अगेन वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित हा प्रश्न आहे आणि यामध्ये एकंदरीतच हा प्रश्न डिपार्टमेंटल PSI 2022मध्ये विचारण्यात आलेला होता. या आधीचा जो प्रश्न आहे तो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024मध्ये विचारण्यात आलेला होता. ओके. आता हे जे प्रश्न आहेत एकंदरीतच वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि त्याचं मिनिंग दिलेलं आहे आणि त्या मिनिंगवरून आपल्याला ते योग्य वन वर्ड फाइंड आउट करायचं आहे. ओके. विच वन ऑफ द फॉलोइंग इज वन वर्ड सबस्टिट्यूट ऑफ द गिवन सेंटेन्स, अ डिसिजन विच कॅन नॉट बी अल्टर्ड ऑर विथड्रॉन. ओके. अशी स्थिती किंवा असा निर्णय जे आपण मागे घेऊ शकत नाही किंवा त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. सो त्याला योग्य शब्द कुठला आहे इंग्रजीमध्ये इनएक्सप्लिकेबल, दुसरा पर्याय आहे इनऑडिबल, तिसरा आहे रिवोकेबल आणि चौथा आहे इलिसिट. आता अ डिसिजन विच कॅन नॉट बी अल्टर्ड ऑर विथड्रॉन म्हणजेच असा निर्णय जो बदलण्यात येऊ शकत नाही. एकदा निर्णय घेतला तर त्याच्यामध्ये कुठलाही चेंजेस होणार नाही किंवा कुठल्याही पद्धतीने ते बदल करता येणार नाही किंवा ते निर्णय मागे देखील घेता येणार नाही. ओके. सो त्याला काय म्हटलं जातं तर इरिवोकेबल. ओके. सो रिवोकेबल. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता इरिवोकेबल दॅट मीन्स रिवोक म्हणजे काय तर मागे घेणे. ओके. रूट वर्ड काय आहे तर रिवोक याचा अर्थ होतो टू कॅन्सल किंवा मागे घेणे, एखादी गोष्ट रद्द करणे. ओके. आणि त्याला इर हा जो काही प्रेफिक्स लागलेला आहे आणि त्यापासून नॉट, इरचा या ठिकाणी प्रेफिक्स काय दर्शवतो तर नॉट म्हणजे ती गोष्ट करण्यास किंवा एखादी गोष्ट मागे घेण्यास काय आहे तर इम्पॉसिबल आहे. ओके. इरिव्होकेबल. सो ते बदल करू शकत नाही. नॉट टू पॉसिबल किंवा नॉट एबल टू कॅन्सल याचा अर्थ काय होतो तर नॉट एबल टू कॅन्सल. आता ते काय आहे तर कायमस्वरूपी आहे म्हणजे ते मागे घेता येणार नाही. सो दॅट इज कॉल्ड इरिव्होकेबल. ओके. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता इतर जे पर्याय आहेत त्यापैकी इनएक्सप्लिकेबल याचा अर्थ काय होतो तर समथिंग दॅट कॅन नॉट बी एक्सप्लेन्ड ऑर अकाउंटेड फॉर. एखादी गोष्ट एक्सप्लेन करण्यासारखं किंवा एक्सप्लेन करण्यात असमर्थ असेल किंवा ते समजून येण्यासाठी असमर्थ असेल तर त्याला काय म्हणत असतो तर इनएक्सप्लिकेबल म्हणजेच थोडक्यात अनाकलनीय किंवा ज्याचे स्पष्टीकरण देता येणार नाही किंवा देता येत नाही अशा शब्दासाठी काय वापरला जातो तर इनएक्सप्लिकेबल. हे लक्षात ठेवायचं आहे. इनएक्सप्लिकेबल दॅट मीन्स ज्याचे स्पष्टीकरण देता येत नाही किंवा दॅट कॅन नॉट बी एक्सप्लेन्ड ऑर अकाउंटेड फॉर. त्यानंतर इनऑडिबल आपण बऱ्याचदा ऐकलेलो आहोत आणि याआधी देखील आपण मागच्या जे काही सेशन बघितले तर त्याच्यामध्ये आपण हे बघितलेलंच आहे. ओके. यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो अ साऊंड दॅट इज इम्पॉसिबल टू हिअर म्हणजेच काय तर ऐकू न येण्याजोगे जे काही आवाज आहेत सो त्यासाठी इनऑडिबल हा शब्द प्रयोग केला जातो. इलिसिट. आता इलिसिट हे 2 प्रकारे लिहिला जातो. इलिसिट याचा अर्थ ओके. सो इलिसिट याचा अर्थ होतो बेकायदेशीर. ओके. आणि इलिसिट याचा अर्थ होतो टू ड्रॉ आउट ऑर इवोक अ रिॲक्शन ऑर इन्फॉर्मेशन फ्रॉम समवन. एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या वस्तूमधून माहिती मिळवणे किंवा माहिती काढून घेणे. सो त्याला इलिसिट म्हटलं जातो. ओके. सो 2 शब्द लक्षात ठेवायचा आहे. इलिसिट याचा अर्थ आय जे सुरुवातीला लागलेला आहे सो त्याचा अर्थ होतो बेकायदेशीर आणि ई शब्द जो लागलेला आहे सुरुवातीला त्या इलिसिटचा अर्थ होतो टू ड्रॉ आउट अ इन्फॉर्मेशन ऑर अ रिॲक्शन फ्रॉम अ पर्टिक्युलर पर्सन. ओके. सो दॅट इज कॉल्ड इलिसिट. सो हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भविष्यात यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे.
त्यानंतरचा प्रश्न अगेन वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित प्रश्न आहे. सिलेक्ट अ वर्ड फॉर अंडरलाइंड वर्ड इन द सेंटेन्स. ESO मुख्य परीक्षा 2017मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. इन ॲन एन्शंट इंग्लंड देअर वॉज द गव्हर्नमेंट बाय द किंग ऑर अ क्वीन. एन्शंट किंवा प्राचीन इंग्लंडमध्ये किंवा प्राचीन ब्रिटनमध्ये देअर वॉज द गव्हर्नमेंट असे शासन होते जे किंगद्वारे किंवा क्वीनद्वारे रन केले जात होते. क्वीन म्हणजे काय तर राजाद्वारे किंवा राणीद्वारे ते रन केले जात होते, चालवले जायचे. सो त्या शासनाला काय म्हटलं जातं? अनार्की. त्यानंतर दुसरा पर्याय आहे अनार्की, प्लुटोक्रॅसी, मोनार्की आणि ॲरिस्टोक्रॅसी. ओके. आता वेगवेगळे जे काही टाईप्स ऑफ गव्हर्नमेंट आहेत, सो त्यावर याआधी आपले राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल किंवा कंबाईनची मुख्य परीक्षा असेल त्यावर प्रश्न विचारलेलेच आहेत. त्यासोबतच जे काही SSC वगैरेचे जे काही एक्झाम्स होतात सो त्यावर देखील यावर प्रश्न विचारलेला आहे. ओके. आता मोनार्कीच्या बाबतीत जे या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे मोनार्की. मोनार्कीचा अर्थ काय होतो तर अ सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट वेअर किंग ऑर क्वीन रिन्स ॲज द हेड ऑफ द स्टेट. ओके. सो ते अशी शासकीय व्यवस्था जे राजाद्वारे किंवा राणीद्वारे चालवली जाते आणि ते त्या राज्याचे किंवा त्या प्रांताचे प्रमुख असतात. सो त्याला काय म्हटलं गेलेलं आहे तर मोनार्की. थोडक्यात मराठीमध्ये त्याला राजेशाही म्हटलं जातं. सो लक्षात ठेवायचं राजेशाही. त्यानंतर अनार्की याचा अर्थ काय होतो तर अ स्टेट ऑफ डिसऑर्डर ड्यू टू अब्सेन्स ऑफ ऑर नॉन रिकग्निशन ऑफ ऑथॉरिटी ऑर गव्हर्नमेंट. ओके. अशी विशिष्ट जी ऑथॉरिटी नसते आणि त्या ठिकाणी काय माजलेलं असतं तर अराजकता माजलेलं असतं, अशा शासन व्यवस्थेला काय म्हटलं जातं तर अनार्की. ओके. सो अनार्की म्हणजे काय तर अराजकशाही ज्याला म्हटलं जातं, अराजकशाही. अ स्टेट ऑफ डिसऑर्डर ड्यू टू अब्सेन्स ऑर नॉन रिकग्निशन ऑफ ऑथॉरिटी. अशी विशिष्ट कार्यप्रणाली नियंत्रणात आणणारी व्यवस्था नसते किंवा व्यक्ती नसते. सो त्यावेळेस जी सत्ता असते किंवा त्या ठिकाणी जी व्यवस्था असते तर ते कशा स्वरूपाचं असतं तर डिसऑर्डर स्वरूपामध्ये असतो किंवा त्या ठिकाणी अस्ताव्यस्त परिस्थिती निर्माण झालेली असते. सो त्याला अनार्की म्हटलं जातो. सो हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्लुटोक्रॅसी जे या ठिकाणी दिलेलं आहे. प्लुटोक्रॅसी याचा अर्थ होतो अ कंट्री ऑर सोसायटी गव्हर्न बाय द वेल्दी क्लासेस. जे याचा वेल्दी क्लासेस म्हणजे काय तर श्रीमंतशाही. अशी सिच्युएशन किंवा अशी शासन व्यवस्था जी वेल्दी क्लासच्या माध्यमातून जे काही श्रीमंत लोक आहेत किंवा श्रीमंत वर्ग आहे सो त्या वर्गाकडून जे शासन पद्धती चालवली जाते सो त्याला प्लुटोक्रॅसी म्हटलं जातो. सो प्लुटोक्रॅसी हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्लुटोक्रॅसी श्रीमंत वर्गाकडून चालवली जाणारी शासन पद्धती म्हणजे प्लुटोक्रॅसी. त्यानंतर अरिस्टोक्रॅसी अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच पॉवर इज हेल्ड बाय द नोबेलिटी ऑर हायेस्ट सोशल क्लास. आता अरिस्टोक्रॅसी याचा अर्थ काय होतो तर एकंदरीतच उच्चभ्रू वर्गाकडून एकंदरीतच गव्हर्नमेंट किंवा शासकीय व्यवस्था जी रन केली जाते किंवा चालवली जाते किंवा ज्याला सरंजामशाही देखील म्हटलं जातं किंवा उच्चभ्रूंची सत्ता म्हटलं जातो. सो ते इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं त्याला तर अरिस्टोक्रॅसी. ओके. सो अरिस्टोक्रॅसी दॅट मीन्स अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच पॉवर इज हेल्ड बाय नोबेलिटी. विशिष्ट लोकांकडे किंवा उच्चभ्रू लोकांकडे सत्तेचे अधिकार असते आणि त्यालाच या ठिकाणी अरिस्टोक्रॅसी म्हटलं जातो आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. या व्यतिरिक्त आणखी जे टाईप्स ऑफ गव्हर्नमेंट आहेत तर ते या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. ओके. सो हे मी आपल्या मराठी इंग्रजी PYQ जे काही टेलिग्राम चॅनल आहेत तर त्याच्यामध्ये पोस्ट केलेलंच आहे. या ठिकाणी ब्लर थोडं दिसतो आहे. ओके. सो ते तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवरून बघून घ्याल. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे अगेन वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित फॉरेस्ट पूर्वपरीक्षा 2018मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. मॅच द फॉलोइंग. अ पर्सन हू इज गिल्टी ऑफ हेरेसी. ओके. सो अ पर्सन हू इज गिल्टी ऑफ हेरेसी. हेरेसी म्हणजे काय तर अशी व्यक्ती जे धर्मांध आहे किंवा धर्माच्या नियमाविरुद्ध वेगवेगळी जी काही धार्मिक प्रथा आहे सो त्या धार्मिक प्रथेविरुद्ध जी काही परखाट भूमिका मांडणाऱ्या व्यक्तीसाठी हेरेसी ओके किंवा हेरेटिक हा शब्द प्रयोग केला जातो आणि तेच या ठिकाणी विचारलेलं आहे. अ पर्सन हू इज गिल्टी ऑफ हेरेसी किंवा हेरेसी म्हणजे काय तर धर्म बुडवणारे अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो आहे. त्यानंतर दुसरा आहे बी डिझर्विंग ब्लेम. ओके. तिसरा आहे कनेक्टिंग विथ कुकिंग आणि चौथा आहे शोवी अँड कॉन्फिडंट बिहेवियर. आता हे जे काही अर्थ दिलेला आहे मिनिंग दिलेलं आहे आणि त्यासाठी योग्य
वन वर्ड कुठला यूज होणार आहे किंवा कुठला वापरला जाणार आहे. सो या ठिकाणी जे हेरेटिक दिलेलं आहे, सो हेरेटिक याचा अर्थ काय होतो, तर अ पर्सन हू होल्ड्स बिलीफ दॅट गो अगेन्स्ट ऑर ऑफिशियल प्रिन्सिपल ऑफ रिलिजन, म्हणजे अशी व्यक्ती जे प्रचलित धर्माच्या विरोधात वागते किंवा प्रचलित धर्माच्या धार्मिक नियमांच्या विरोधात आपले मत परखडपणे मांडते, अशा व्यक्तीसाठी अ पर्सन, ज्याला इंग्लिशमध्ये मिनिंग दिलेलं आहे पर्सन हू इज गिल्टी ऑफ हेरेसी, आणि त्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन काय आहे तर हेरेटिक. ओके, सो हेरेटिक लक्षात ठेवायचं आहे. सो अला 4 नंबरची जोडी, अला 4 नंबरची जोडी लक्षात ठेवायचं आहे. अला 4 नंबरची जोडी पर्याय क्रमांक 4मध्येच दिलेला आहे. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर डिझर्विंग ब्लेम. आता डिझर्विंग ब्लेम याच्यासाठी कल्पेबल. ओके, सो कल्पेबल याचा अर्थ काय होतो, तर कल्पेबल समवन इज रिस्पॉन्सिबल, समवन हू इज रिस्पॉन्सिबल फॉर अ मिस्टेक ऑर अ क्राईम ऑर डिझर्व टू बी ब्लेम. अशी व्यक्ती जी चुकीसाठी, एखाद्या गुन्ह्यासाठी जबाबदार आहे किंवा एखाद्या शिक्षेसाठी पात्र आहे किंवा एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे, सो त्याला कल्पेबल जे काही शब्द आहे ते वापरला जातो. आता एक लक्षात ठेवायचं आहे, याआधी तुम्ही कल्प्रिट हा शब्द ऐकलेला असाल, कल्प्रिट. ओके, कल्प्रिट पर्सन याचा अर्थ काय होतो, तर गुन्हेगार व्यक्ती. ओके, सो कल्प्रिट आहे म्हणजे काय, तर त्याच्यावर गुन्हा सिद्ध झालेला आहे किंवा त्यासाठी तो जबाबदार आहे. सो त्यापासूनच कल्पेबल हा शब्द जे आहे ते तयार झालेला आहे. सो बोला 3 नंबरची जोडी. त्यानंतर कनेक्टेड विथ कुकिंगच्या संदर्भाने कलिनरी हा शब्द प्रयोग केला जातो. एनिथिंग रिलेटेड टू किचन ऑर कुकिंग ऑर द आर्ट ऑफ प्रिपेरिंग फूड. ओके, बेसिकली जे स्वयंपाकघरामध्ये जे काही आपण स्वयंपाक करण्यासाठी जे काही वस्तू युटेन्सिल्स असतात, सो त्याला या ठिकाणी कलिनरी किंवा कलिनरी युटेन्सिल्स त्याला म्हटलं जात आहे. सो थोडक्यात एनिथिंग रिलेटेड टू द किचन, कुकिंग ऑर द आर्ट ऑफ प्रिपेरिंग फूड, म्हणजेच काय तर स्वयंपाकघर किंवा जेवण बनवण्याच्या कलेशी संबंधित असणारी गोष्ट म्हणजे कलिनरी. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. सीला 2 नंबरची जोडी. सो सीला 2 नंबरची जोडी. त्यानंतर फ्लॅम्बॉयंट. ओके, सो फ्लेमबॉयंट याचा अर्थ काय होतो, तर फ्लेमबॉयंट, एक मिनटं. आता फ्लेमबॉयंट म्हणजे काय, तर अ पर्सन ऑर बिहेवियर, अशी व्यक्ती किंवा अशा व्यक्तीची वागणूक दॅट इज अ व्हेरी नोटिसेबल बिकॉज इट इज स्टायलिश, लाऊड ऑर व्हेरी कॉन्फिडंट. ओके, थोडक्यात काय, तर फ्लेमबॉयंट याचा अर्थ होतो की कॉन्फिडेंट बिहेवियर. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत एखादा व्यक्ती फ्लेमबॉयंट असेल तर त्याचा अर्थ काय होतो, तर ती व्यक्ती कॉन्फिडंट आहे, ती व्यक्ती एकंदरीतच आत्मविश्वासू आहे किंवा आकर्षक आहे, लोकांचे लक्ष वेधून घेणारी वागणूक ते किंवा शैली त्याच्याकडे आहे. ओके, सो त्यालाच फ्लॅम्बॉयंट म्हटलं जातो. सो डीला 1 नंबरची जोडी. सो शोवी अँड कॉन्फिडंट बिहेवियर दॅट मीन्स फ्लॅम्बॉयंट. लक्षात ठेवायचं आहे, फ्लॅम्बॉयंट याचा अर्थ काय, तर शोवी अँड कॉन्फिडंट बिहेवियर. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, हा जो प्रश्न आहे ते एकंदरीतच इडियम व फ्रेजेसवर विचारण्यात आलेला प्रश्न आहे. बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी. ओके, सो इडियम काय दिलेलं आहे, तर बिटवीन डेव्हिल अँड द डीप सी. कॅनोट्स म्हणजे काय, तर काय डिटरमाइन करतो किंवा काय दर्शवितो. बिटवीन टू डेंजर्स, बिटवीन टू अपॉर्च्युनिटीज, बिटवीन टू ऑपोजिट्स आणि नन ऑफ द अबव. ओनली ए, ओनली सी, ओनली बी की ओनली डी. ओके, आता बिटवीन डेव्हिल अँड डीप सी, त्याला मराठीमध्ये इकडे आड तिकडे विहीर, जे काही म्हणी आहे किंवा इडियम आहे आपल्या मराठीमध्ये, इकडे आड तिकडे विहीर. ओके, सो अ डिफिकल्ट चॉईस बिटवीन टू इक्वली अनडिझायरेबल ऑप्शन किंवा डेंजरस सिच्युएशन, सो त्याला काय म्हटलं जातं, तर बिटवीन डेव्हिल अँड द डीप सी. ओके, सो बिटवीन डेव्हिल अँड द डीप सी. पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर फक्त ओनली ए, बिटवीन टू डेंजर्स या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर अगेन इडियम व फ्रेजेसवर आधारित हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठिकाणी आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज इन द गिवन सेंटेन्स. काय सेंटेन्स दिलेलं आहे, तर इवन आफ्टर 3 मीटिंग्स द नेगोशिएशन आर ॲट अ स्टँड स्टील. ओके, 3 बैठका झाल्या तरी, चर्चेच्या 3 बैठका झाल्या तरी जे काही नेगोशिएशन आहे किंवा
जी चर्चा आहे ती कशी आहे तर ॲट अ स्टँड स्टील आहे. ॲट अ स्टँड स्टील. सो त्याचा अर्थ काय होतो? कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षा 2024 म्हणजे मागच्याच वर्षी विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. फायनलाइज्ड, अनेबल टू गो ऑन, अप टू द मार्क, टू द पॉईंट. आता ॲट अ स्टँड स्टील याचा अर्थ होतो अनेबल टू गो ऑन. अनेबल टू गो ऑन याचा अर्थ काय तर ॲट अ स्टँड स्टील. ॲट अ स्टँड स्टील म्हणजे काय तर कम्प्लिटली स्टॉप्ड, नो प्रोग्रेस ऑर मुवमेंट हॅपनिंग. पूर्णपणे थांबलेली अवस्था किंवा काहीही प्रगती न होणे. सो त्यासाठी काय कोणता शब्द प्रयोग केला जातो तर ॲट अ स्टँड स्टील. ओके, या इडियमचा वापर केला जातो. जे पर्यायामध्ये जर आपण बघितलं योग्य मिनिंग तर या या अर्थानुसार या शब्दाचा एकंदरीत या सेंटेन्सच्या अर्थानुसार जर आपण गेलं तर योग्य पर्याय असणार आहे अनेबल टू गो ऑन. अनेबल टू गो ऑन म्हणजे काय तर चर्चा थांबलेली आहे, ती पुढे जात नाही आहे. तर त्यालाच या ठिकाणी ॲट अ स्टँड स्टील हा शब्द प्रयोग केला जातो आहे. यासारखेच आणखी काही जी इडियम्स आहेत ते देखील आपल्याला माहिती असायला हवी, ज्यामध्ये कम टू हॉल्ट. कम टू हॉल्ट याचा अर्थ काय होतो तर टू स्टॉप सडनली. टू स्टॉप सडनली म्हणजे काय तर अचानक थांबणे. एखादी गोष्ट जेव्हा ॲट अ कम टू हॉल्ट जेव्हा एखाद्या सिच्युएशनबद्दल बोललं जातो आहे. ओके, प्रिपरेशन नाऊ डेज, माय प्रिपरेशन नाऊ डेज ॲट अ कम टू हॉल्ट म्हणजे काय तर सडनली काय झालेलं थांबलेलं आहे, अचानक थांबलेलं आहे. सो कम टू हॉल्ट याचा अर्थ हे लक्षात ठेवायचा आहे, अचानक थांबणे किंवा टू स्टॉप सडनली. त्यानंतर हिट अ रोड ब्लॉक. हिट अ रोड ब्लॉक याचा अर्थ होतो फेस अँड ऑब्स्टॅकल. फेस अँड ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळा येणे. ओके, सो अडथळा येणे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इतर जे इडियम दिलेलं आहे ॲट अ स्टँड स्टील आपण बघितलं. त्यानंतर कम टू हॉल्ट हे देखील आपण बघितलेलं आहे. डेडलॉक म्हणजे नो प्रोग्रेस मेड किंवा डेडलॉक अशी सिच्युएशन ज्यामध्ये कुठलाही प्रोग्रेस होत नाही. सो त्याला काय म्हटलं जातो डेडलॉक. ओके, त्यानंतर हिट अ रोड ब्लॉक यातच बघितलं हिट अ रोड ब्लॉक. फेस अँड ऑब्स्टॅकल अडथळा येणे एखाद्या गोष्टीमध्ये. त्यानंतर स्टक इन अ रूट. स्टक इन अ रूट म्हणजे काय तर ट्रॅप्ड इन अ रुटीन. एखादं पर्टिक्युलर रुटीनमध्ये किंवा दैनंदिन दिनचर्येमध्ये गुंतून जाणे किंवा त्यालाच स्ट्रॅप्ड इन अ रुटीन म्हटलं जातं आहे किंवा स्ट्रक इन अ रूट देखील त्याला इडियम यासाठी वापरला जातो. त्यानंतर ग्राइंडिंग टू अ हॉल्ट. ग्राइंडिंग टू अ हॉल्ट म्हणजे काय तर स्लोली स्टॉपिंग. स्लोली स्टॉपिंग म्हणजे काय तर एखादी गोष्ट जेव्हा हळूहळू घसरत जाते किंवा कमी होत जाते. ओके, सो त्याला काय म्हटलं जातं ग्राइंडिंग टू अ हॉल्ट. एखादी सिच्युएशन असेल आपल्या बाबतीत, जर आपल्या अभ्यासाची जी काही पातळी आहे ते हळूहळू कमी होत असेल तर त्याला काय कोणता इडियम वापरला जाईल तर ग्राइंडिंग टू अ हॉल्ट. हे लक्षात ठेवायचं आहे. इतरही इडियम आपल्याला माहिती असायला हवी. त्यानंतर आणखी एक कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षा 2024मध्ये म्हणजे मागच्या वर्षी ग्रुप बीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज फ्रॉम द गिवन सेंटेन्स. ही रेफ्युज्ड माय रिक्वेस्ट पॉईंट ब्लँक. ओके, सो त्याने काय केलं तर माझी जी काही विनंती आहे तर माझी विनंती त्याने काय केली तर पॉईंट ब्लँक जी आहे रिफ्यूज माय रिक्वेस्ट पॉईंट ब्लँक. आता पॉईंट ब्लँकसाठी योग्य मिनिंग काय असणार आहे? पर्पजफुली, इनडायरेक्टली, डायरेक्टली की पोलाइटली. ओके, आता पॉईंट ब्लँक याचा अर्थ होतो डायरेक्टली, थेट किंवा स्पष्टपणे. सी आस्क हिम पॉईंट ब्लँक अबाउट द इश्यूज. तिने त्याला स्पष्टपणे थेट प्रश्न विचारला. ओके, त्या विषयावर थेट प्रश्न विचारला असं एकंदरीत म्हणजे पॉईंट ब्लँक याचा अर्थ होतो डायरेक्टली. ही रिफ्यूज माय रिक्वेस्ट पॉईंट ब्लँक म्हणजे काय तर त्याने माझी विनंती डायरेक्टली काय केले तर नकार दिला किंवा थेटपणे नाकारले असा त्याचा अर्थ होईल. सो पॉईंट ब्लँक हे लक्षात ठेवायचं आहे डायरेक्टली. ओके, याआधी 3 वेळेस यावर प्रश्न विचारून झालेला आहे आतापर्यंत. सो त्यामुळे पॉईंट ब्लँक हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर स्ट्रेट फ्रॉम द शोल्डर. स्ट्रेट फ्रॉम द शोल्डर या इडियमचा अर्थ काय होतो तर स्पीकिंग ऑनेस्टली अँड डायरेक्टली. ओके, सो स्पीकिंग ऑनेस्टली प्रामाणिकपणे किंवा थेटपणे बोलणे, एखाद्या विषयावर परखडपणे किंवा थेटपणे बोलणे. सो दॅट इज कॉल्ड स्ट्रेट फ्रॉम द शोल्डर. ओके, सो स्ट्रेट फ्रॉम द शोल्डर हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर कॉल अ स्पीड यावर देखील आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे, 4 ते 5 वेळा आतापर्यंत यावर कॉल अ स्पीड यावर प्रश्न विचारलेला आहे. स्पीक प्लेनली विदाऊट हायडिंग ट्रूथ. सत्यपणे एखादी गोष्ट सांगणे, कुठलीही गोष्ट न लपविता एखादी गोष्ट स्पष्टपणे बोलणे किंवा सांगणे
जे सत्य आहे, जे वास्तव आहे ते उघड करणे. सो त्याला काय म्हटलं जातं, तर कॉल अ स्पेड, स्पीक प्लेनली विदाऊट हायडिंग ट्रूथ. ओके. त्यानंतर इन अ प्लेन टर्म्स याचा अर्थ होतो इन अ सिम्पल ऑर क्लिअर वे, इन अ ल्युसिड वे. सो हे देखील लक्षात ठेवायचं. सोप्या व स्पष्ट शब्दात, सहज समजेल या शब्दात सांगणे. सो दॅट इज कॉल्ड इन अ प्लेन टर्म्स. ओके. सो हे देखील लक्षात ठेवायचं आहे. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पॉईंट ब्लँक, याचा अर्थ होतो डायरेक्टली. त्यानंतर आणखी शेवटचा इडियम आणि फ्रेजेसवरचा प्रश्न आहे. करेक्ट इडियम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कंबाईंड ग्रुप सी मुख्य परीक्षा 2020 विचारण्यात आलेला प्रश्न. द प्रेसिडेंट वॉज डॅश अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेनर. ओके. द प्रेसिडेंट वॉज अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेनर म्हणजे काय, तर प्रेसिडेंट कसा आहे, तर त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यासाठी कुठला इडियम बसेल आणि तो त्याचा कार्यकाळापेक्षा किंवा त्याचा जे काही पदावधी आहे त्यापेक्षा जास्त काळ राहील किंवा जगेल, असा त्याचा अर्थ या ठिकाणी या सेंटेन्सचा अर्थ होतो आहे. आता या जे काही ब्लँक दिलेलं आहे, ब्लँक स्पेस, तर त्याच्यामध्ये हेल अँड हार्टी, क्विच अ कॅच, टॉकिंग बाय डझन्स आणि हेड ओव्हर हिल्स. सो कुठला इडियम या ठिकाणी अप्रोप्रिएट असणार आहे. सो हेल अँड हार्टी याचा अर्थ काय होतो, तर हेल अँड हार्टी म्हणजे हेल्दी, स्ट्रॉंग आणि ॲक्टिव्ह. सो तंदुरुस्त किंवा निरोगी व्यक्तीसाठी हेल अँड हार्टी हा जो काही शब्दप्रयोग जे आहे किंवा इडियम आहे ते वापरला जातो. आता यापुढे तुम्हाला जर कोणी विचारलं की कसं आहे, तर तुम्ही म्हणायचं हेल अँड हार्टी. हेल अँड हार्टी म्हणजे काय, तर तंदुरुस्त, स्ट्रॉंग किंवा ॲक्टिव्ह. सो तेच या ठिकाणी प्रेसिडेंटच्या बाबतीत बोललं गेलेलं आहे. द प्रेसिडेंट वॉज हेल अँड हार्टी अँड ही अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेनर. प्रेसिडेंट कसा होता, तर तंदुरुस्त होता, ॲक्टिव्ह होता. त्यामुळे तो त्याचा कालावधी, त्याचा जो काही पदावधी होते प्रेसिडेंटशिपच्या, अध्यक्षीय पदाचा, सो त्या पलीकडे तो जगला, असा त्याचा अर्थ होतो आहे. सो हेल अँड हार्टी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो या इमेजवरून देखील तुम्ही बघू शकता हेल अँड हार्टी तंदुरुस्त आहेत आणि ते फिरायला गेलेले आहेत, हेल अँड हार्टी. ओके. त्यानंतर क्विच अ कॅच. आता क्विच अ कॅच यावर देखील आयोग प्रश्न विचारू शकतो. हे देखील इडियम आहे. अ पर्सन हु इज अट्रॅक्टिव्ह ऑर डिझायरेबल म्हणजे आकर्षक किंवा सुंदर व्यक्ती, विशेषतः मॅरेजच्या संदर्भात एखादी व्यक्ती सुंदर असेल किंवा आकर्षक असेल, सो त्या बाबतीत हे जे काही क्विच अ कॅच, क्वाईट अ कॅच याचा अर्थ होतो का याचा अर्थ होतो अ पर्सन हु इज अट्रॅक्टिव्ह ऑर डिझायरेबल. त्यानंतर हेड ओव्हर हिल्स याचा अर्थ होतो डीपली इन लव विथ समवन. ओके. सो एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडणे किंवा पूर्णपणे प्रेमात पडणे, डीपली लव विथ समवन. सो हेड ओव्हर हिल्स. सो हे देखील इडियम्स आहेत. तीनही इडियम या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स फॉर द अंडरलाईन वर्ड. तर जे काही अंडरलाईन वर्ड दिलेलं आहे, सो त्यासाठी आपल्याला सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द फाइंड आउट करायचा आहे. ॲग्रीच्या कृषी सेवा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न 2017 ही वॉज पनिश्ड फॉर हिज रिकॅल्सिट्रन्स. आता रिकॅल्सिट्रन्स याचा अर्थ काय होतो, तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. डिसओबिडियन्स होतो का, त्यानंतर ऑनेस्टी, डिसऑनेस्टी किंवा ऑब्स्टिनसी. ओके. सो ऑब्स्टिनसी कुठला पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. रिकॅल्सिट्रन्स, आता या ठिकाणी जे इमेज दिलेलं आहे, तर त्यावरून रिकॅल्सिट्रन्स दॅट मीन्स अ क्वालिटी ऑफ बिईंग रिकॅल्सिट्रन्स म्हणजे काय, तर ऑब्स्टिनेट, डिफायन्स ऑफ ऑथॉरिटी. डिफायन्स म्हणजे काय, तर नकार देणे किंवा आज्ञा जी आहे ते आज्ञा न पाळणे, किंवा एखाद्या ऑथॉरिटीने किंवा एखाद्या व्यक्तीने दिलेली जी आज्ञा आहे तर ती धुडकावून लावणे किंवा त्याचा अवज्ञा करणे. सो त्यासाठी रिकॅल्सिट्रन्स हा जो काही शब्द आहे तो वापरला जातो. सो रिकॅल्सिट्रन्ससाठी योग्य पर्याय असणार आहे डिसओबिडियन्स. ओके. सो डिसओबिडियन्स सिनोनिम्स असणार आहे. ओके. सो या ठिकाणी रिकॅल्सिट्रन्स म्हणजे रिबेलियस, थोडक्यात आज्ञा धुडकावून लावणे किंवा न पाळणे. सो त्यासाठी सिनोनिम्स आणखी काय आहे, तर डिफायन्स आहे, डिसओबिडियन्स असणार आहे, अनरुलनेस असणार आहे, रेजिस्टन्स असणार आहे. सो जे काही शब्द आहेत तर ते सिनोनिम्स असणार आहे. आणि त्याला अपोजिट कुठलं असणार आहे, तर कंप्लायन्स म्हणजे आज्ञा पाळणे किंवा जुळवून घेणे. त्यानंतर कोऑपरेशन असेल, टॅक्टेबिलिटी असेल, सबमिशन असेल. सो हे जे काही शब्द आहेत तर ते या रिकॅल्सिट्रन्सला एकंदरीतच काय असणार आहे, अपोजिट असणार आहे. थोडक्यात ओबिडियन्स. ओके. ओबिडियन्स म्हणजे सहाय्य करणे किंवा ते आज्ञा पाळणे, स्वीकारणे. सो रिकॅल्सिट्रन्ससाठी सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आपल्याला माहिती असायला हवी.
सो तेच दिलेलं आहे रिकॅल्सिट्रन्स, स्टब बॉर्न रिफ्युजल टू ओबे ऑथॉरिटी ऑर रूल्स, हुकूम न पाळणे, अवज्ञा करणे. त्यानंतर या व्यतिरिक्त आणखी जे आयोगाने याआधी विचारलेलं आहे सो ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ॲबंडंट याचा अर्थ होतो एखादी वस्तू मुबलक प्रमाणामध्ये असणे, अवेलेबल इन लार्ज क्वांटिटी, दॅट इज कॉल्ड ॲबंडंट. ओके, किंवा त्यालाच प्लेंटीफुल किंवा ॲम्पल हे जे काही शब्दप्रयोग आहेत, सिनोनिम्स आहेत, ते वापरला जातो. सो मुबलक प्रमाणामध्ये भरघोष असणे, सो दॅट इज कॉल्ड ॲबंडंट. त्यानंतर आहे कॅन्डिड म्हणजे चतुर व्यक्ती किंवा स्पष्टपणे बोलणारी व्यक्ती. कॅन्डिड याचा अर्थ स्पीकिंग ट्रूथ ओपनली, फ्रँक, ऑनेस्ट, स्पष्टपणे किंवा परखड बोलणारी व्यक्ती किंवा जे मत आहे सो त्यासाठी कॅन्डिड हा जो शब्द आहे तो वापरला जातो. सो हे देखील लक्षात ठेवायचं. त्यानंतर डिलिजंटचा अर्थ होतो वर्किंग केअरफुली अँड हार्ड. म्हणजे काय तर हार्डवर्किंग, इंडस्ट्रियस किंवा कष्टाळू. ओके, सो डिलिजंट म्हणजे काय तर अशी व्यक्ती जी प्रामाणिकपणे कष्ट घेते, प्रामाणिकपणे अभ्यास करत असेल किंवा प्रामाणिकपणे कष्ट करत असेल, मेहनत घेत असेल, सो त्यालाच डिलिजंट हा शब्द प्रयोग केला जातो. सो पॉझिटिव्ह वर्ड आहे, सो लक्षात ठेवायचं आहे पॉझिटिव्ह डिलिजंट. ओके, या प्रश्नाचा रिकॅल्सिट्रन्सला अपोजिट काय असणार तर डिसओबिडियन्स. ओके, आज्ञा धुडकावून लावणे. त्यानंतर पुढचा प्रश्न अगेन सिनोनिम्सवर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. PSI मुख्य परीक्षा 2017 विचारण्यात आलेला प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट सिनोनिम्स ऑफ स्पुरियस. स्पुरियस याचा अर्थ काय होतो तर स्पुरियस याचा अर्थ होतो एकंदरीतच स्पुरियस हा जो शब्द आहे तो लॅटिन वर्ड आहे, लॅटिन शब्दापासून तयार झालेले आहे. स्पुरियस याचा अर्थ होतो फाल्स किंवा चुकीची. ओके, सो स्पुरियस याचा अर्थ होतो फाल्स, फेक, नॉट जेन्युइन किंवा इमॅजिनरी. ओके, सो थोडक्यात मराठीमध्ये जर मिनिंग बघितलं तर खोटा, बनावटी, अस्सल नसलेला, काल्पनिक गोष्टी, सो त्याला स्पुरियस म्हटलं गेलेलं आहे. सो स्पुरियस हिस्ट्री किंवा स्पुरियस जे काही स्पीच ज्याला म्हटलं गेलेलं आहे किंवा बनावट. ओके, स्पुरियस स्पीच देखील म्हटलं जातो. सो स्पुरियस स्पीच म्हणजे काय तर बनावट भाषण. ओके, सो स्पुरियस याला सिनोनिम्स काय असणार आहे तर फाल्स असणार आहे, इमेजनरी असणार आहे. मॅग्निफिशियंट असणार आहे का तर नाही. मॅग्निफिशियंट म्हणजे काय तर उत्कृष्ट, एकदम चमकदार. सो त्याला काय म्हटलं जातं तर मॅग्निफिशियंट. ओके, सो या ठिकाणी आणि पर्याय क्रमांक सो या ठिकाणी ABCD पाहिजे होतं, ABC आणि D. ओके, सो A आणि B, सो A आणि B असणारा पर्याय क्रमांक 4. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. या व्यतिरिक्त होस्टाईल हा शब्द प्रयोग लक्षात ठेवायचा आहे. होस्टाईल म्हणजे काय तर यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो होस्टाईल म्हणजे होतो शोईंग अँगर ऑर अपोजिशन. सो थोडक्यात एखाद्या व्यक्तीबद्दल तिरस्कार करणे, घृणा करणे किंवा शत्रुत्व असणे, सो त्याला काय म्हणता येतं होस्टाईल किंवा हॉस्टिलिटी हा जो शब्द आहे सो ते देखील या होस्टाईल या शब्दापासून तयार झालेला आहे. सो अनफ्रेंडली, ॲग्रेसिव्ह एखाद्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल. नंतर इम्पार्शल म्हणजे काय नॉट टेकिंग साईड, कुठल्याही गटाची बाजू न घेणे, कुठल्याही व्यक्तीची बाजू न घेणे म्हणजे इम्पार्शल. सो गव्हर्नमेंट ऑथॉरिटी शुड बी इम्पार्शलिटी शुड हॅव इन द ऑफिसर्स ऑफ गव्हर्नमेंट. ओके, सो इम्पार्शल म्हणजे काय तर नॉट टेकिंग साईड, फेअर किंवा अनबायस्ड, निष्पक्ष असणे. सो इम्पार्शल हे शब्द लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आणखी एक सिनोनिम्सवर आधारित प्रश्न आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 विचारण्यात आलेला प्रश्न. गिव्ह सिनोनिम्स ऑफ फॉलोइंग वर्ड. काउंटरफिट. आता जे काही मागचे काय बघितलं आपण, स्पुरियस जे बघितलं सो त्याच पद्धतीने काउंटरफिट हा शब्द देखील एकंदरीतच नॉट जेन्युइन किंवा फेक या शब्दासाठी वापरला जातो. सो काउंटरफिट याचा अर्थ होतो फ्रॉडुलंट इमिटेशन ऑर रेप्लिकेशन ऑफ समथिंग जेन्युइन बट नॉट ट्रू. ओके, डिझाईन ऑर डिसिव्ज ऑर डिफ्रॉड. सो थोडक्यात काउंटरफिट याचा अर्थ काय होतं तर फेक, नॉट जेन्युइन, मेड टू लुक रिअल. ओके, बनावट अशी वस्तू जी आपल्याला रिअल वाटते किंवा वास्तवात ते खरं वाटते, मात्र ते ॲक्च्युअलमध्ये असते का तर नाही, तर ती खोटी गोष्ट असते, बनावटी असते, मात्र ते वरवर दिसायला काय असते तर सत्य असते, खरी असते. सो त्याला काउंटरफिट म्हटलं जातो. सो मध्यंतरी तुम्ही जर ज्यावेळेस नोटबंदी वगैरे झालेली होती आपल्या देशामध्ये, सो त्यावेळेस टू रिमूव्ह काउंटरफिट मनी, सो
टू रिमूव्ह काउंटरफिट मनी, काय तर बनावटी चलन मागे किंवा बनावटी जे काही चलन आहे तर ते काढून घेण्यासाठी, त्याला दूर करण्यासाठी, त्या समस्येला सोडवण्यासाठी म्हणून नोटबंदी करण्यात आली, अशा स्वरूपाची जी काही बातम्या आहेत तर ते चर्चेमध्ये होतं. सो काउंटरफिट याचा अर्थ काय होतो तर फेक किंवा नॉट जेन्युइन, मेड टू लुक रिअल. ओके, सो वास्तव वाटणारी पण वास्तव नसणारी गोष्ट, सो काउंटरफिट. आणि त्यासाठी योग्य सिनोनिम्स असणार काय असणार आहे तर फोर्ज्ड. ओके, फोर्ज्ड हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, फोर्ज्ड. सो सिनोनिम्स जर आपण बघितलं तर फेक आहे, त्यानंतर फोर्ज्ड आहे, बोगस किंवा सिम्युलेटेड. ओके, सो बोगस, सिम्युलेटेड, फोर्ज, फेक हे काउंटरफिटला सिनोनिम्स असणार आहे. आता काउंटरफिटला अँटोनिम्स काय असणार आहे म्हणजे विरुद्धार्थी. तर काउंटरफिट याचा अर्थ फेक होतं, तर त्याचा विरोधात असणारे शब्द काय तर ऑथेंटिक म्हणजे सत्य, जे वास्तव आहे ते ऑथेंटिक, प्रमाणशीर, जिनियन वास्तविक, रिअल जे सत्य आहे ते, लेजिटिमेट जे योग्य आहे ते. सो त्याला ते या काउंटरफिटला काय असणार आहे तर अपोजिट मिनिंग असणार आहे, अँटोनिम्स असणार आहे. सो या ठिकाणी जर आपण योग्य बघितलं, योग्य मिनिंग सिनोनिम्समध्ये, तर ते असणार आहे फोर्स्ड म्हणजेच काउंटरफिटला सिनोनिम्स असणार आहे. काउंटर पार्ट म्हणजे एखाद्या गोष्टीचा भाग, करेजियस म्हणजे धाडसी, फाईन म्हणजे ठीक जे आहे, फाईन म्हणजे योग्य. ओके, आता काउंटरफिट ते आपण बघितलं. त्यानंतर फ्रेजाईलवर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. फ्रेजाईल याचा अर्थ होतो इझिली ब्रोकन, त्याला सिनोनिम्स काय असणार आहे तर डेलिकेट, वीक. इझिली ब्रोकन म्हणजे काय तर नाजूक. ओके, सो जे मिरर असतात ते कसे असतात तर मिरर इज लाईक फ्रेजाईल. ओके, सो जर खालती जर ते आरसा पडलं तर ते तुटून जातो, फ्रेजाईल असतो. एखादी गोष्ट जर सहज तुटत असेल, नाजूक असेल, वीक असेल, सो त्यासाठी फ्रेजाईल हा शब्द प्रयोग केला जातो. डेलिकेट हा देखील त्यासाठी सिनोनिम्स वापरला जातो. सो डेलिकेट आणि त्यासोबतच वीक हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर लुसिड यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लुसिड म्हणजे व्हेरी क्लिअर, स्पष्ट, इझी टू अंडरस्टँड, समजायला सहज गोष्टी किंवा समजायला सहज असणाऱ्या गोष्टीसाठी किंवा घटनेसाठी लुसिड हा शब्द प्रयोग केला जातो. ऑब्सोलेट यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ऑब्सोलेट याचा अर्थ काय तर नो लॉंगर इन यूज, प्रदीर्घ काळापासून एखादी सिच्युएशन असेल किंवा संस्कृती असेल तर ती चलनात नसेल, सो त्याला ऑब्सोलेट हा शब्द प्रयोग केला जातो. नो लॉंगर इन यूज, थोडक्यात आउटडेटेड किंवा ओल्ड फॅशन, कालबाह्य. थोडक्यात जे काही विंटेज कार आहेत, सो विंटेज कार कसे किंवा क्लासिकल कार ज्याला म्हटलं जातो, सो ते काय झालेलं आहे तर ऑब्सोलेट झालेलं आहे. ओके, सो नो लॉंगर इन यूज. त्यानंतर अँटोनिम्सवर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017. विच ऑफ द वर्ड आर अपोजिट इन द मिनिंग टू द वर्ड प्रिंटेड इन कॅपिटल इन द गिवन सेंटेन्स. ओके, आता जे काही कॅपिटल वर्डमध्ये या ठिकाणी सेंटेन्समध्ये दिलेलं आहे त्याला अपोजिट मिनिंग असणारा शब्द कोणता असणार आहे. ही इज ॲन ॲस्ट्यूट बिझनेसमॅन याला अपोजिट असणारा शब्द कुठला असणार आहे. आता ॲस्ट्यूट याचा अर्थ काय ते आपल्याला आधी माहिती असायला हवी. पर्याय दिलेला आहे सिम्पलटन, सो ए, बी आणि सी. ओके, ए, बी आणि सी. सो सिम्पलटन, त्यानंतर आहे श्रीव्ड, फुलिश. ओके, आता ॲस्ट्यूट याचा अर्थ काय होतो तर ॲस्ट्यूट म्हणजे क्लेवर, इंटेलिजंट, क्विक टू अंडरस्टँड म्हणजे काय. ॲस्ट्यूट हा जो शब्द आहे तो पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे काय ते चांगल्या गोष्टीसाठी आहे, हुशार व्यक्तीसाठी किंवा इंटेलिजन्स, क्विक अंडरस्टँड एखादी गोष्ट सहज समजेल, तार्किक. सो त्यासाठी ॲस्ट्यूट हा शब्द प्रयोग केला जातो. ही इज ॲन ॲस्ट्यूट बिझनेसमॅन म्हणजे काय तर तो इंटेलिजन्स आहे, हुशार हुशार व्यापारी आहे, चतुर व्यापारी आहे. सो या अर्थाने या ठिकाणी सेंटेन्समध्ये दिलेला आहे. सो त्याला ॲस्ट्यूट याला अपोजिट अर्थ काय असणार आहे तर मूर्ख. ओके, सो जे सिम्पलटन याचा अर्थ काय होतो तर मूर्ख. ओके, सो मूर्ख किंवा भोळा आणि त्यासोबतच फुलिश याचा अर्थ देखील मूर्ख किंवा अविवेकी होतो, अविवेकी. ओके, श्रीव्ड मात्र या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. श्रीव्ड हे एकंदरीतच या ॲस्ट्यूटला काय असणार आहे तर समानार्थी असणार आहे आणि आपल्याला अपोजिट विचारायला आहे. सो अपोजिट असणार आहे सिम्पलटन अँड फुलिश. सो ए एन सी असणारा पर्याय जर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 ए एन सी या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. श्रीव्ड मात्र त्याला सिनोनिम्स असणार आहे. ओके,
सो सिम्पलटन याचा अर्थ होतो मूर्ख, भोळा. श्रीड याचा अर्थ होतो चतुर किंवा हुशार. आणि फुलिश याचा अर्थ होतो मूर्ख किंवा अव्यक्ती. सो हे जे काही सिम्पलटन आणि फुलिश हे या ॲस्ट्यूटला काय असणार आहे तर अपोजिट असणार आहे. ओके, मात्र श्रीड हे सिनोनिम्स असणार आहे. ओके, सिमिलर इन मिनिंग असणार आहे. आता ॲस्ट्यूटवरून आणखी जे काही इतर शब्द आहेत. सो ॲस्ट्यूट, हॅविंग or showing an ability to accurately assess situation or people and turn this one's advantage. म्हणजे एखादी अनुकूल सिच्युएशन ओळखून त्याचा नफामध्ये किंवा फायदा करून घेणाऱ्या व्यक्तीसाठी ॲस्ट्यूट हा शब्द प्रयोग केला जातो. सिनोनिम्समध्ये जर आपण बघितलं तर श्रीड, त्यानंतर परसेप्टिव्ह आणि शार्प विटेड. अँटोनिम्स काय तर नेव आहे, स्लो विटेड आहे, डल आहे, इनअटेंटिव्ह आहे. ओके, त्यासोबतच सिम्पलटन आणि फुलिश हे देखील याला ॲस्ट्यूटला अपोजिट असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक ए आणि सी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा आणखी एक अँटोनिम्सवर आधारित प्रश्न, अपोजिट मिनिंगवर आधारित प्रश्न आहे. ही इज अ डिलिजंट मॅन, यू वोंट फाइंड हिम वेस्टिंग हिज टाईम. PSI मुख्य परीक्षा 2017मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. सिलेक्ट द वर्ड विच इज अबाउट अपोजिट इन मिनिंग अंडरलाईन. ओके, आता अंडरलाईन जे काही वर्ड दिलेलं आहे डिलिजंट, सो त्यासाठी विरोधात किंवा त्याचा विरुद्ध असणारे मिनिंग खालीलपैकी कोणता शब्द आहे. ओके, डिलिजंट याआधी मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं. डिलिजंट म्हणजे काय तर हुशार व्यक्ती, जे हार्डवर्किंग आहे, कष्टाळू आहे, मेहनती आहे. सो त्यासाठी डिलिजंट हा शब्द प्रयोग केला जातो. सो त्याला अपोजिट काय असणार आहे, ब्रिलियंट असणार आहे का, आयडल असणार आहे का, क्युरियस किंवा इनअटेंटिव्ह. सो आयडल म्हणजे काय तर लेझी व्यक्ती. ओके, सो लेझी म्हणजे काम न करणारी, रिकामटेकड्या व्यक्तींसाठी जे टाईम वेस्ट करत असतो. ओके, सो स्क्रीन स्क्रॉलिंग करण्यामध्ये, इंस्टाग्राम वगैरे यामध्ये जे टाईम वेस्ट करत असतो त्याला आयडल किंवा लेझी. ओके, नॉट दॅट वे. पण जेव्हा आपण जास्तच जर एखाद्या गोष्टीचा अतिरेक वापर करत असतो आणि आपल्याला जे काही करायचं आहे, जे आपल्या अभ्यासाच्या बाबतीत आहे, सो ते न करता फावट पसारावर चर्चा करणे किंवा त्या गोष्टी रिपीट करणे, सो त्यालाच आयडल या ठिकाणी त्या व्यक्तीसाठी आपण आयडल हा जो शब्द आहे तो यूज करू शकतो. सो डिलिजंटचा अपोजिट असणार आहे आयडल. ओके, म्हणजे लेझी किंवा नॉट वर्किंग और नॉट ॲक्टिव्ह, इनॲक्टिव्ह किंवा टाईम वेस्ट करणारा. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ब्रिलियंट याचा अर्थ काय होतो तर एक्सेप्शनली क्लेवर, टॅलेंटेड किंवा व्हेरी ब्राईट, अत्यंत हुशार, तल्लख किंवा तेजस्वी. क्युरियस म्हणजे इगर टू नो, एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी जी कुतूहल असते, सो त्यासाठी क्युरियस हा शब्द प्रयोग केला जातो. लर्न समथिंग. ओके, इनअटेंटिव्ह म्हणजे काय, नॉट पेईंग अटेन्शन टू समथिंग, म्हणजे लक्ष नसलेलं, दुर्लक्ष. ओके, सो इनअटेंटिव्ह याचा अर्थ काय तर दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तीसाठी, दुर्लक्ष करणारा व्यक्ती. सो त्यासाठी इनअटेंटिव्ह हा शब्द प्रयोग केला जातो. सो लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं या डिलिजंटचा अपोजिट असणार आहे आयडल. ओके, तर डिलिजंट आपण मागच्या स्लाईडमध्ये देखील बघितलेलं आहे. हॅविंग और शोईंग द केअर अँड कॉन्सायन्सियस ओके एफर्ट इन वन्स वर्क ऑर ड्युटीज. थोडक्यात इंडस्ट्रियस और हार्डवर्किंग म्हणजे मेहनती, कष्टाळू. सिनोनिम्स काय आहे तर हार्डवर्किंग, इंडस्ट्रियस, ॲसिड्युअस आणि कॉन्सेन्सियस. ओके, सो कॉन्सेन्सियस. आणि अँटोनिम्स काय आहे अपोजिट तर आयडल, जे आताच बघितलं, लेझी, इनअटेंटिव्ह आणि नेग्लिजंट. ओके, इनअटेंटिव्ह जे दिलेलं आहे ठिकाणी ते देखील योग्य आहे. मात्र अप्रोप्रिएट जर आपण बघितलं तर अप्रोप्रिएट असणार आहे काम न करणाऱ्या व्यक्तींसाठी, म्हणजेच काय तर आयडल. ओके, सो आयडल हे या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर एकंदरीतच हा जो प्रश्न आहे तो होमोनिम्सवर विचारण्यात आलेला प्रश्न आहे. होमोनिम्सचा प्रश्न आहे. समान अर्थाचे जे काही एक शब्द असतात, होमोनिम्स. ओके, सो त्याला होमोनिम्स म्हटलं जातो. समान अर्थाचे जे नॉट समान अर्थाचे, तर सारखे दिसणारे जे शब्द असतात मात्र त्याचे जे काही अर्थ आहेत ते वेगवेगळे असतात. सो त्यासाठी होमोनिम्स हा शब्द प्रयोग केला जातो. सॉरी. सो दोज हू आर इन द आर्ट ऑफ फ्लॅटरी मेक अ रॅपिड प्रोग्रेस इन देअर लाईफ. दोज हू आर इन द आर्ट ऑफ फ्लॅटरी मेक
अ रॅपिड प्रोग्रेस इन द लाईफ. सो देअर लाईफ. सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. कंबाईंड ग्रुप सी 2022मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. अशी व्यक्ती ज्यांच्याकडे चापलुसी करण्यात, आर्ट ऑफ फ्लॅटरी म्हणजे काय तर चापलुसी किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आर्ट ऑफ फ्लॅटरी म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीबद्दल चांगली गोष्ट त्याला उत्तेजित करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीशी जवळीक साधण्यासाठी जेव्हा त्या व्यक्ती चापलुसी करणे किंवा थोडक्यात त्या व्यक्तीच्या बाजूने बोलणे, सो त्यालाच आर्ट ऑफ फ्लॅटरी म्हटलं गेलेलं आहे. सो आर्ट ऑफ फ्लॅटरी मेक और रॅपिड प्रोग्रेस इन देअर लाईफ. ओके. सो ज्या व्यक्तींकडे हे जे काही आर्ट ऑफ फ्लॅटरी आहे, सो ते आपल्या जीवनामध्ये काय करतात तर रॅपिड प्रोग्रेस करतात, लवकर काय करतात तर प्रोग्रेस करतात. ओके. सो त्या अर्थाने आणि यासाठी एक मिनिंगफुल वर्ड कुठला आहे असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. अडॉप्ट, अडॅप्ट, अडेप्ट, अबाउट. ओके. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे मिनिंग, सो त्यासाठी योग्य असणार आहे अडेप्ट. अडेप्ट याचा अर्थ होतो व्हेरी स्किल किंवा प्रोफिशियंट ॲट समथिंग. एखाद्या गोष्टींबाबत किंवा एखाद्या घटकात एखादी व्यक्ती जेव्हा निपुण असते, तरबेज असते, कुशल असते, एखाद्याची चापलुसी करण्यामध्ये एखादी व्यक्तीकडे स्किल असेल, सो त्याला अडेप्ट हा जो शब्द आहे तो त्यासाठी वापरला जातो. सो अडेप्ट या अर्थावरून या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे अडेप्ट. ओके. अडॉप्ट म्हणजे काय तर एखाद्याला दत्तक घेणे. ओके. दत्तक घेणे किंवा एखादी पद्धत स्वीकारणे. टू लिगली टेक समवन एल्स चाइल्ड ॲज वन्स ओन म्हणजे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या लहान मूल दत्तक घेणे. ओके. सो किंवा टू टेक अ मेथड म्हणजे एखादी पद्धत स्वीकारणे. सो अडॉप्ट. त्यानंतर अडॅप्ट याचा अर्थ काय तर अडॉप्ट म्हणजे काय तर एखाद्या परिस्थितीनुसार जी बदलणारी व्यक्ती असते किंवा परिस्थितीला जुळवून घेणारी जी व्यक्ती असतात, सो त्यासाठी अडॅप्ट हा शब्द प्रयोग केला जातो. अडेप्ट म्हणजे व्हेरी स्किल्ड ऑर प्रोफिशियंट ॲट समथिंग. सो पॉझिटिव्ह तसेच निगेटिव्ह या अर्थाने देखील याचा वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर अबाउट. अबाउट म्हणजे ऑन द सब्जेक्ट ऑफ, च्याबद्दल किंवा च्याविषयी. सो अबाउट हे लक्षात ठेवायचं आहे. टू ॲडजस्ट ऑर चेंज, ही अडॉप्टेड टू द कोल्ड क्लायमेट. अडॉप्टच्या बाबतीत म्हणजे स्वतःबद्दल परिस्थितीनुसार जुळवून घेणे. ओके. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न फ्रेझल वर्बवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. कंबाईंड ग्रुप सी मुख्य परीक्षा 2019मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. प्लीज डॅश दिस ऑइल लॅम्प. ओके. आता जे वर्ब दिलेलं आहे फ्रेझल वर्ब, ब्लो डाऊन, ब्लो आउट, ब्लो अप की ब्लो ऑफ. सो योग्य अर्थाने या ठिकाणी योग्य अर्थाची मिनिंग जुळेल किंवा अर्थाची मिनिंग होईल, सो त्या पद्धतीने आपल्याला फ्रेझल वर्ब चूज करायचं आहे. ब्लो डाऊन, ब्लो आउट, ब्लो अप, ब्लो ऑफ. आता ब्लो डाऊन या ठिकाणी जे योग्य आन्सर असणार आहे तर ब्लो आउट असणार आहे. सो लक्षात ठेवायचं ब्लो आउट. ब्लो डाऊन म्हणजे काय तर टू नॉक ओव्हर युझिंग वाईंड म्हणजे काय तर वाऱ्याच्या जोरामुळे एखादी वस्तू खाली पडणे किंवा एखादी गोष्ट खाली सरकणे किंवा खाली घसरणे. सो दॅट इज कॉल्ड ब्लो डाऊन. ओके. सो हे असणार नाही. जी ऑइल लॅम्प आहे, ऑइल लॅम्प म्हणजे काय तर जी दिवा असते. ओके. सो त्याला काय करणे तर ब्लो आउट करणे. ब्लो आउट म्हणजे विझवणे. सो त्यासाठी प्लीज जी काही ऑइल लॅम्प आहे तर त्याला विझव असा त्याचा अर्थ होतो. सो ब्लो आउट या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. टू एक्सटिंग्विश अ फ्लेम म्हणजे विझवणे, मेणबत्ती विझवणे. सो या इमेजवरून तुमच्या लक्षात येईल ब्लो आउट. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर ब्लो अप. ब्लो अप याचा अर्थ होतो टू इन्फ्लेट विथ एअर, एखाद्या वस्तूमध्ये किंवा फुग्यात वगैरे हवा भरणे. ओके. सो ब्लो अप किंवा ब्लो अप याचा दुसरा अर्थ होतो स्फोट होणे किंवा अचानक प्रसिद्धी मिळणे. ओके. टू एक्सप्लोड ऑर बिकम फेमस क्विकली. सो ब्लो अप याचा अर्थ होतो ब्लो ऑफ. ब्लो ऑफचा अर्थ होतो टू इग्नोर ऑर डिसग्रेस समथिंग, एखाद्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणे, टाळणे किंवा दिलेला शब्द न पाळणे. सो त्यासाठी ब्लो ऑफ
हे जे फ्रेझल वर्ब आहेत तर ते वापरले जाऊ शकतो. सो त्यामुळे हे जे काही ब्लोचे फ्रेझल वर्ब आहेत तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याआधी जवळपास आपण 6 लेक्चरमध्ये 6 प्रकारचे जे फ्रेझल वर्ब बघितले आणि त्यावरचे इतर जे काही ब्लो आहे, त्यानंतर ब्रिंग आहे, सो त्यापासून सुरू होणारे इतर फ्रेझल वर्ब आपण बघितलेलं आहे. सो हे 7वं लेक्चर असणार आहे 7 आणि जवळपास त्यामध्ये प्रत्येक 6 ते 7 फ्रेझल वर्ब. ओके, सो एकंदरीतच फ्रेझल वर्बवर आतापर्यंत जे काही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत ते संपूर्णपणे आपण कव्हर करूयात. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, अशा पद्धतीने या प्रकारचे आपण 15 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहे आणि 15 प्रश्नामध्ये एकंदरीतच वन वर्ड सबस्टिट्यूशन. ओके, सो वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्यानंतर इडियम्स आणि फ्रेजेस, त्यानंतर अँटोनिम्स, त्यानंतर सिनोनिम्स. ओके, सो सिनोनिम्स, त्यानंतर आणखी याच्यामध्ये काय बघितलेलं आहे फ्रेझल वर्ब आणि एक होमोनिमचा प्रश्न देखील या ठिकाणी आपण समावेश केलेला आहे. सो असे 15 प्रश्न या ठिकाणी आपण बघितलेले आहे. सो हे जे काही सिरीज आहे ते आपण कंटिन्यू करूयात. जवळपास 20 ते 25 लेक्चरमध्ये संपूर्ण जे काही 2013 ते 2024पर्यंत जे काही आयोगाने कंबाईन मुख्य परीक्षा, त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि इतर परीक्षांमध्ये इंग्रजी विषयाअंतर्गत जे व्होकॅब विचारलेलं आहे ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ओके, सो स्टे ट्यून. आणि या लेक्चरची जर PDF हवी असेल तर कर्मशिला अकॅडमी नावाचे जे काही टेलिग्राम चॅनल आहे सो ते जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला या लेक्चरची PDF अवेलेबल करून दिली जाईल. ओके, सो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. सो थँक्यू, धन्यवाद.